ज्या अधिकाऱ्यांनी हा जो घोळ केलाय त्यांच्या खुर्च्यांच्या बाजूला बसून या याद्या तयार करण्याचं काम झालंय। अमरनाथमधील मतदार यादीत अधिकाऱ्यांकडूनच घोळ, रवींद्र चव्हाणांचा गंभीर आरोप। ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र, 21 दिवसात मतदार यादीतील घोळ दुरुस्त करा, नाहीतर निवडणूक पुढे ढकला, पत्रातून ठाकरेंची मागणी। विरोधकांच्या वॉर्डातील मतदार याद्यांमध्ये घोळ, हा घोळ नाही तर देशद्रोह। निवडणूक आयुक्तांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल, घोळ दुरुस्त न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा। विकासाच्या मुद्द्यावरून बोलताना अजित पवारांची जीभ घसरली। बीडमधील सभेला संबोधित करताना इतर पक्षातील नेते आणि त्यांच्या शहरांवरती आक्षेपार्ह भाषेत टीका। ठाण्यात मध्यदुंद परप्रांतीय तरुणाने राज ठाकरेंबाबत वापरले अपशब्द, मराठी तरुणाला शिवीगाळ करत हुसकावून लावलं। मनसैनिकांच्या प्रसारानंतर परप्रांतीय रिक्षा चालकाचा माफीनामा। काम चालू आहे, हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते। परळीतील प्रचार सभेत धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण, जगमित्र कार्यालय चालू आहे पण एक व्यक्ती नाही, मुंडेंचं वक्तव्य। अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी रात्री 1 वाजता केली होती अटक। आणि भारतीय महिला कबड्डी संघाने रचला इतिहास, अंतिम सामन्यात चायनीज तैपैच्या संघावरती मात करत पटकावलं विश्वविजेतेपद। ठाकरे बंधूंनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलंय, 21 दिवसात मतदार यादीमधील घोळ दुरुस्त करा, नाहीतर निवडणूक पुढे ढकला, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। विरोधकांच्या वॉर्डमधील मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय, तर हा घोळ नाही देशद्रोह असल्याची टीका त्यांनी केली। घोळ दुरुस्त न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिला। निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे उद्या कॅबिनेट बैठक होणार नसल्याची माहिती समोर आली आहे। उद्या पार पडणारी मंत्रिमंडळाची बैठक पुढील आठवड्यात होणार आहे। निवडणुकांच्या प्रचारासाठी फक्त 6 दिवस शिल्लक आहे। परळीमधील प्रचार सभेत धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडची आठवण आली। जगमित्र कार्यालय चालू आहे पण एक व्यक्ती नाही, असं वक्तव्य करत धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडची आठवण काढली। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस कोणीही नसल्याचं म्हणत मनोज जरांगेंनी टीका केली। पापी वृत्तीतून त्यांनी राजकारण उभं केल्याचंही जरांगे पाटील म्हणाले। बीडच्या अंबेजोगाईमधील अजित पवारांच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे गैरहजर होते। धनंजय मुंडे गैरहजर असल्यानं राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं। अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पत्नी गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी रात्री 1 वाजता अटक केली होती। गौरी गर्जे आत्महत्या प्रकरणाची पोलिसांनी सखोल कसून तपासणी करावी, आम्ही गौरीला न्याय मिळावा यासाठी तिच्या परिवारासोबत उभे आहोत, असं भाजप आमदार चित्रा वाघ म्हणाल्या। युगेंद्र पवारांनी केलेले आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं फेटाळले। युगेंद्र पवारांनी अर्ज मागे घेण्यासाठी 20-20 लाख दिल्याचा आरोप केलेला होता, तर पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीनं हे सर्व आरोप फेटाळले। जळगावच्या भुसावळमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभेपूर्वीच एका तरुणानं गोंधळ घातला। त्यामुळे या तरुणाला मंत्री संजय सावकारे यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली, तर या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। काँग्रेसला पराजय दिसतोय, विकृत मानसिकतेतून हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीसांवर टीका केली, असा हल्लाबोल बावनकुळेंनी केला। महाराष्ट्र ही टीका सहन करणार नाही, फडणवीसांच्या पाठीमागे महाराष्ट्र उभा राहील, असंही बावनकुळे म्हणाले। अमरावती जिल्ह्यामध्ये काँग्रेसनं पक्षाचा झेंडा मुस्लिमांकडे दिलाय। काँग्रेसला मतदान म्हणजे मुस्लिमांना मतदान, असं विधान नवनीत राणांनी केलं। अचलपूरमध्ये प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान नवनीत राणांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली।
अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटलांची बिनविरोध निवड झाली. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद रिक्त झालं होतं. त्यामुळे अजित पवारांचे खंदे समर्थक असणारे चंद्रशेखर घुले यापुढे बँकेचा कारभार पाहणार आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धुळ्यातील पिंपळनेर नगर परिषद निवडणूक प्रचाराच्या भाषणाची सुरुवात अहिराणी भाषेत करून उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी बोलताना काही लोकांना जमाल गोटा दिला पाहिजे अशी खोचक टीका शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केली. सटाण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी एकनाथ शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. तर डोंगराळे इथल्या आरोपीला फाशीची शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही असं यावेळी शिंदे म्हणाले. महायुतीच्या उमेदवारांना भरभरून आशीर्वाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं. शिंदेंची शिवसेना पैशानं मतं खरेदी करते असा आरोप विनायक राऊतांनी केला. तर जव्हार आदिवासी भागामध्ये लोक थेट एका मताचा रेट विचारतायत असंही ते म्हणाले. नांदेडच्या कंधारमध्ये अजित पवारांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी एका कार्यकर्त्यानं आरक्षण उपवर्गीकरणाची मागणी अजित पवारांकडे केली. दरम्यान कार्यकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. गोंदियामध्ये भाजपच्या परिणय फुकेंनी नकली भगवा म्हणत शिवसेनेच्या उमेदवारांवर टीका केली. तर आम्हीच असली भगवा आहोत आणि आमच्यामुळे तुमचं अस्तित्व आहे या ठिकाणी टिकून असल्याचं म्हणत राजू ठकरेले यांनी प्रत्युत्तर दिलं. बहुचर्चित अनगर नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये मंगळवारी 25 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर बुधवारी या प्रकरणावर निर्णय येण्याची शक्यता उज्ज्वला थिटेंच्या वकिलांनी व्यक्त केली आहे. बुलढाण्यामध्ये वंचितच्या संगीता हिरोडे यांनी शिवसेनेच्या उमेदवार पूजा गायकवाडांना पाठिंबा दिला. शिवसेनेला पाठिंबा दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. वडील एका पक्षात मुलगी दुसऱ्या पक्षात लोह्याचा नवीन पॅटर्न राज्यामध्ये जातोय अशी टीका भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकरांवर केली. अजित पवारांनी आणलेल्या लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्यांना आष्टा नगर परिषद निवडणुकीमध्ये जागा दाखवा असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केलं. प्रचार सभेत बोलताना तटकरेंनी महाविकास आघाडीवर टीका केली आणि घड्याळाला मतदान करण्याचं आवाहन केलं. मंचर नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपमध्ये 2 गट पडले. यातील एक गट राष्ट्रवादीसोबत गेलाय तर नाराज गट स्वतंत्र निवडणूक लढणार आहे. अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस उमेदवारांनी रॅलीवर भर दिला. शिवसेना भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये नगर परिषद निवडणुकीत कांटेकी टक्कर होणार आहे. सिंदखेड राजा नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाचे वंचितचे अधिकृत उमेदवार शेख जिलानी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यापासून ते बेपत्ता असल्याचा आरोप सविता मुंडेंनी केलाय. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नझीर काझींनी हे अपहरण केलंय. या प्रकरणी पोलीस तक्रार दाखल करणार असल्याचंही सविता मुंडे म्हणाल्या. निवडणुका येतात जातात मात्र शेवटी जनतेनं आपला विकास कोण करणार हे पाहिलं पाहिजे असं अजित पवार म्हणाले. राज्याला विकासाच्या दृष्टीनं कसं पुढे नेता येईल त्या दृष्टीनं महायुती काम करतंय. विकासासाठी पाठीशी उभे राहा असं आवाहन त्यांनी केलं. मावळचे आमदार सुनील शेळकेंनी वडगाव नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचार सभेत बोलताना मतदारांना पैसे घेण्याचा अजब सल्ला दिला. विरोधकांनी 10,000 5,000 दिले तर घ्या, नाही म्हणू नका असं विधान शेळकेंनी केलं.